शेतकरी जेव्हा शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी करायचा विचार करत असतो, तर त्यावेळेस त्याची प्रथम पसंती ही दूध धंद्याला नेहमीच असतो. तर मित्रांनो, काही पशुपालक गायी पाळून हा व्यवसाय करतात, तर काही म्हशी पाळून त्या ठिकाणी दूध व्यवसाय करत असतात. तर मित्रांनो, 90% पशुपालकांना एक प्रश्न नेहमी पडत असतो की आपण जर दूधधंदा करतोय किंवा करायचा विचार करतोय, तर नेमकं या दूधधंद्यामध्ये गाय परवडते की म्हैस परवडते. मग मित्रांनो, काही पशुपालकांचं एकमत त्या ठिकाणी होत नसतं. तर मित्रांनो, काही पशुपालकांचं म्हणणं असं आहे की म्हशीचं दूध जरी कमी निघत असलं तरी त्याचा भाव जास्त असल्यामुळे ते आपल्याला जबरदस्त नफा मिळवून देते. आणि काही पशुपालकांचं असं मत असतं की गायच्या नुसत्या कालवडीत जरी आपण तयार करून विकल्या तर जबरदस्त रूपाने आपण पैसे कमवू शकतो. आता मित्रांनो, दूध व्यवसाय गाय परवडते का म्हैस हे जर काढायचे असेल तर मित्रांनो, बरेचसे भरमसाठ मुद्दे त्या ठिकाणी या दोन्ही जनावरांच्या बाबतीत आहेत. काही गायींच्या बाबतीत चांगले आहेत, तर काही म्हशींच्या बाबतीत चांगले आहेत. तर मित्रांनो, या दोन्ही जनावरांचं उत्पन्न किती निघत असतं यावरूनच आपण दोन्ही जनावरांची तुलना करणार आहोत. तर त्यामुळेच मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला एक सोप्या गणिताच्या माध्यमातून सांगणार आहे की नेमकं म्हशी परवडते का गाय. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर जरूर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वात आधी तुम्हाला एका म्हशीला लागणारी गुंतवणूक, तिचा लागणारा खर्च, तिचा दररोजचा उत्पादन, निव्वळ नफा आणि या सर्व गोष्टी बघून मी तुम्हाला सांगणार आहे की गाय परवडते की म्हैस. माझ्या गणितामध्ये मी साधारणपणे एक म्हैस 10 लिटर दूध देणारी 80,000 रुपयाला साधारणपणे मी एक म्हैस खरेदी केली आहे असं गृहीत धरलेलं आहे. आता मित्रांनो, 10 लिटर दूध देणारी म्हैस आहे आणि तिला साधारणपणे एक वासरू आहे. तर मित्रांनो, ती दिवसात 2 वेळेस मिळून 10 लिटर दूध देते आणि त्या 10 लिटरमधील तिच्या वासराला 2 लिटर दूध द्यावं लागणार आहे. तर 10 मधून 2 वजा करून आपल्याला विकण्यासाठी फक्त 8 लिटर दूध शिल्लक राहणार आहे. मग आता दुधापासून जे काही मिळणारं उत्पन्न असेल, साधारणपणे 45 रुपये लिटर दुधाचा भाव धरून चालू 8 लिटर दुधाचे 45 ने 360 रुपये होतात. तर याच्यामध्ये मुख्य आहाराचा खर्च, त्याच्यामध्ये पशुखाद्य आणि लागणारा चारा. मग त्यानुसार 10 लिटर साधारणपणे 4 किलो पशुखाद्य लागतं. तर 1 किलो पशुखाद्याचा भाव 35 रुपये, 4 किलोचे 140 रुपये त्याच्यामध्ये खर्च होतो. तर या सगळ्याची वजाबाकी करून निव्वळ नफा 220 रुपये राहतात. तर महिन्याचा हिशोब 6,600 रुपये होतो. तर मित्रांनो, साधारणपणे 20 लिटर दूध देणारी गाय घेण्यासाठी 50 ते 70 हजार लागतात. एका गायीची गुंतवणूक 70,000 लागणार आहे. तर 20 लिटर प्रति गाय या हिशोबाने दूध निघणार आहे. तर 30 रुपये लिटर दर धरला तर 20 लिटर दुधाचे 600 रुपये होतात. मग आपल्याला यामध्ये खर्चसुद्धा करावा लागतो. तर एका गाईला 5 किलो पशुखाद्य लागतं. 5 किलो पशुखाद्याला 150 रुपये खर्च होतो. 600 वजा 150 रुपये बरोबर 450 रुपये. सहजासहजी 400 रुपये एका गाईचा निव्वळ नफा होतो. मित्रांनो, आताच आपण गाय आणि म्हैस या दोन्हींचा खर्च, गुंतवणूक, निव्वळ नफा या गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही व्यवसाय तेवढेच पैसे मिळतात. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.